अमरावती जिल्ह्यातील 7.50 मीटर रुंदीच्या रस्त्यावरील लेआउटमधील प्लॉटच्या खरेदी विक्री व दस्त नोंदणी प्रक्रियेला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे। आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न प्रभावीपणे मांडल्यानंतर शासनाने तातडीने दखल घेत दस्त नोंदणी प्रक्रिया पूर्ववत सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत। मे 2026 मध्ये EWS आरक्षणाच्या मुद्द्यावरून 7.50 मीटर रस्त्यावरील लेआउटमधील प्लॉटची नोंदणी अचानक थांबविण्यात आली होती। त्यामुळे शेकडो भूखंडधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। या निर्णयाविरोधात आमदार सुलभाताई खोडके यांनी अधिवेशनात औचित्याचा मुद्दा उपस्थित करून भूखंडधारकांना न्याय देण्याची मागणी केली होती। अमरावती शहरात व ग्रामीण भागात सन 2020 नंतर मंजूर झालेल्या एकूण लेआउटपैकी जवळपास 70% लेआउट्स हे 7.50 मीटर रस्त्यावरील आहेत आणि एकत्रित इमारत बांधकाम नियमावलीमधील तरतुदीनुसार 7.50 मीटर रस्त्यावरील भूखंड हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी EWS आरक्षित नसून सदर नियमावली तरतुदीनुसार ते ग्रुप हाऊसिंग स्कीममध्ये 150 मीटर लांबीपर्यंत घेता येण्याबाबत स्पष्ट नमूद आहे। तसेच हे 7.50 मीटर रस्त्यावरील भूखंड केवळ EWS प्रवर्गाकरिताच राखीव ठेवावेत असा कोणताही उल्लेख एकत्रित इमारत बांधकाम नियमावली UDCPR मध्ये किंवा केंद्र अथवा राज्य शासनाच्या कोणत्याही कायद्यात नसतानाही सहजिल्हा निबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी अमरावती यांच्या कार्यालयाकडून दिनांक 13 मे 2026 पत्रान्वये 7.50 मीटर रस्त्यावरील लेआउटमधील प्लॉटचे खरेदी विक्री व दस्त नोंदणीचे काम अचानक थांबविण्यात आलेले आहे। सदर तांत्रिक बाबीमुळे कोणत्याही कायदेशीर प्रतिबंधाचा भंग झालेला नसताना केवळ EWS प्रमाणपत्राच्या सबबीखाली दस्त नोंदणी थांबविल्यामुळे अमरावती जिल्ह्यातील सामान्य नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून याचा थेट परिणाम शासनाच्या महसूल वसुलीवर आणि सर्वसामान्य जनतेच्या व्यवहारावर होत आहे। परिणामी अमरावती जिल्ह्यातील भूखंडधारक व सर्वसामान्य जनतेचे व्यापक हित लक्षात घेता सन 2020 नंतरच्या लेआउटमधील 7.50 मीटर रस्त्यावरील भूखंडाची दस्त नोंदणी पूर्वीप्रमाणे विनाविलंब व नियमितपणे पुन्हा चालू करण्यात यावी अशी मागणी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी शासनाकडे करीत आहे। त्यानंतर विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली। समितीच्या शिफारशीनुसार EWS अथवा वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपर्यंतचे प्रमाणपत्र आवश्यक कागदपत्रांसह जोडून दस्त नोंदणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। त्यानुसार सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्व सहदुय्यम निबंधकांना नोंदणी प्रक्रिया पूर्ववत सुरू करण्याचे परिपत्रक जारी केले आहे। या निर्णयामुळे अमरावती शहर व ग्रामीण भागातील शेकडो भूखंडधारकांना मोठा दिलासा मिळाला असून आमदार सौ सुलभाताई खोडके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे।